गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय शहराची सकाळ आणि गावातली सकाळ? शहरातली सकाळ नको, गावातली येतं आहे. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे? मी केदार पाटील स्वागत करतो तुमचं अजून एका आपल्या नवीन एपिसोडमध्ये आणि नवीन सिरीजमध्ये. मी आत्ता आलेलो आहे कोकणात आणि कोकणात काल आम्ही दापोलीवरून 20 ते 25 किलोमीटर ट्रॅव्हल करून कोलथरे नावाचं एक गाव आहे तिथे आलेलो आहे. माझा मित्र चिन्मय, त्याला तुम्ही सगळे ओळखत असाल, त्याचं मामाचं गाव आहे हे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवंगार आहे सगळीकडे आणि बाजूलाच तिथे मी तुम्हाला आता दाखवीन, बाजूलाच आपल्या पूर्ण कोलथरे बीचचा आपल्याला व्ह्यू दिसतो आणि त्याचं घरसुद्धा आहे एक, जे आता मी तुम्हाला दाखवीन. पण खूप सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आमची. सकाळी उठलो, मस्तपैकी नाश्ता केला, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली, अशी उघड्यावरती मस्त मजा आली थंड पाण्याने अंघोळ करायला. ओ भाई साहब, खतरनाक. मी तुम्हाला वर्ड्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत की आम्ही आत्ता काय फील करतो आहे, पण मी तुम्हाला पूर्णपणे नीट दाखवायचा प्रयत्न करीन की आम्ही आत्ता कुठल्या ठिकाणी आहोत आणि आम्ही काय एक्सप्लोअर करतो आहे ते. हा आहे कोलथरे बीच आणि तिथे एक छोटं धरण आहे पुढे. तर मग हा पूर्ण पाण्याचा जो आपल्याला तुम्हाला जो संगम दिसतो आहे तो तसा कनेक्टेड होतो तिथे. या गावामध्ये या देवीचं एका मंदिर आहे, तर मग आता ते मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही जातो आहे आणि व्ह्यूज टॉप नॉच मस्त आहेत.
तर मग असं होतं मंदिराचं दर्शन. आणि आपल्यासमोरच इथे एक होडी उभी आहे. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. इंजिनचं काम चालू आहे काय? इंजिनचं काम चालू आहे, मेंटेनन्स. अच्छा. जाऊन आला तुम्ही बोटीवर का आता जाणार? नाही गेलो, आता 5-6 दिवसापूर्वी गेलो होतो. हां. चांगल्या प्रकारे मच्छी भेटली. अच्छा. आता पावसाळ्यात कमी होत असेल ना जाणं? किती असते तुमची जाण्याची फ्रिक्वेन्सी? म्हणजे असं हवामान बदललं की नाही जात. नाही जात. असं थोडं शांत राहिलं की जातो. ओके ओके. भाई नागवा आमच्या गावचे सगळे होड्यांची कामं करतात. हे करतात का गावचे काम? मेकॅनिकल पण आणि मिस्त्री काम. नाईस. इंजिनियर पण आहेत ते, घरं सगळं सगळं. चांगलं आहे चांगलं आहे. मग गावची कामं सगळी यांनाच? हो यांना. बरं आहे गावच्या गावामध्ये हो. बाहेरून कोणाला बोलवलं. सुंदर असं लँडस्केप आहे इथे आणि समुद्राला लागूनच हे मंदिर आहे. हे देवीचं मंदिर आणि हा पूर्ण बीच आहे आणि इकडे पूर्ण कोलथरे विलेज वसलेला आहे. मजा आली आम्हाला. असं वाटतं की कुठल्या तरी वेगळ्याच आयसोलेटेड प्लेसमध्ये आलो आहे. आणि हे गावसुद्धा तुम्ही बघाल तर दापोलीवरून 20 ते 25 किलोमीटरच आहे. बट हे खूप आतमध्ये लाईक असं डोंगर वगैरे उतरून तुम्हाला खालती आतमध्ये यावं लागतो आणि खूप स्टनिंग व्ह्यूज आहेत भाई. मी तुम्हाला ड्रोन शॉट तुम्ही बघितलेच असतील. तर मग इथे येऊन खूप असं प्रसन्न वाटतं आहे आणि शांत वाटतं आहे. चिन्मय, तू 8 वर्षांनंतर गावाला आलायस, कसं वाटतंय तुला? खूप लहानपणी आलेलो, मजा येते यावेळी. 8 वर्षांनी आलो, पूर्ण 7-8 वर्षांनी. भरपूर मामा लोकांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो. नंतर तिथे पात्रादेवी आहे, त्या देवी मंदिरात तुम्ही बघितलं असेल तर तिथे पाया पडलो. आणि तुझ्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत? इथेच हे जे ही नदी आहे तिथे पोहायचो मी. इथे इथून तिथपर्यंत जायचो, मामा लोक मला सगळे घेऊन जायचे. पूर्ण समुद्र आहे, इकडे पण पोहायला जायचो. काय मजा आहे, या तुम्ही पण. थँक्यू. सांभाळा, पाऊस बघून बघा. आता बाजी ना तेही फिरायला गेला तरी व्यवस्थित फिरायचं. आता बाजी बाजी तिकीट काढायला लागेल तुम्हाला गाडीचं. कधी जायचं नाही. होय होय. एसटी चालवतो ना, आगावगिरी करायची नाही. हो. गाडी बरोबर आहे. नाही. चला जी, बाय बाय. तर मस्त मजा मस्ती करून एक रात्र चिन्मयच्या गावात राहून आणि गावचं जेवण करून एक्सप्लोअर करून आता आम्ही जातो आहे पुढच्या आमच्या डेस्टिनेशनवर, जे की आहे रत्नागिरी. त्याच्या आधी, हा ब्लॉग संपवायच्या आधी मी तुम्हाला दाखवतो. काल रात्री आम्ही इथे आलो त्यामुळे अंधारात मला शूट नाही करता आलं, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की आम्ही इथे पोचलो कसे होतो. तर मग त्याचा जो रस्ता आहे इथे पोचण्याचा तो खूप इंटरेस्टिंग आहे. फॉरेस्टमधून असं नदीच्या बाजूने थोडंसं क्रॉस करून वगैरे मस्त रस्ता आहे.